नमस्कार. घर आणि तीमध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली अगदी झटपट तयार होणारी मिसळ पावची रेसिपी. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. अजिबात तामझाम न करता आजची ही रेसिपी आपण बनवणार आहोत, ज्यासाठी कुठलंही आपल्याला जास्त वाटण करायची गरज पडत नाही. आणि विशेष म्हणजे आजची ही रेसिपी आपण बनवणार आहोत गॅस न वापरता अगारोच्या ह्या इलेक्ट्रिक कुकरमध्ये. ह्या इलेक्ट्रिक कुकरमध्ये आपण वेगवेगळ्या रेसिपीज बनवू शकतो. गॅस संपला असेल किंवा आपल्याला कुठे बाहेर जायचं असेल तिथे हा कुकर आपण सोबत घेऊन जाऊ शकतो. तसंच बॅचलर जे लोक आहेत, जे हॉस्टेलवर राहत आहेत किंवा रूमवरती राहत आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा अगदी उत्तम असं ऑप्शन आहे. चला आता पाहू रेसिपी. सगळ्यात आधी तर हा कुकर चालू केला. त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलं. तेल गरम झाल्यानंतर त्यात आपल्याला पाव चमचा मोहरी टाकायची आणि मोहरी थोडी तडतडली की नंतर ह्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा अगदी बारीक चिरून टाकला. आता ह्या कुकरचं जे टेम्परेचर आहे ते मी ठेवलं आहे शॉर्ट ग्रेन ह्या ऑप्शनवरती. आता कांदा चांगला आपल्याला तेलात परतून घ्यायचा आहे. कांदा सोनेरी रंगावर परतून झाला की त्यामध्ये टाकायचा आहे एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो. त्यानंतर याच्यात एक वाटण टाकून घ्यायचं आहे, ज्यामध्ये मी वापरलं आहे पाव वाटी डेसिकेटेड कोकोनट किंवा सुकं खोबरं, त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, आलं, लसूण हे मिक्सरमधनं पाणी टाकून थोडंसं वाटून घेतलं. आणि हे वाटण आता ह्या तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे. आता हे वाटण आणि कांदा टोमॅटो ह्या तेलात अगदी छान परतून घ्यायचे. जोपर्यंत याला चांगलं तेल सुटत नाही इथपर्यंत परतायचे, म्हणजे त्याचा सगळा कच्चापण जो आहे तो निघून जाईल. तर हे पहा, वाटणाला आता छान तेल सुटलं आहे. त्यामध्ये पाव चमचा हिंग टाकायचा, 1 चमचा टाकायचा मिसळ मसाला, 1 चमचा इथे मी बेडगी मिरची पावडर वापरली आहे, पाव चमचा हळद टाकली आहे. आता मसाला आणि जे लाल तिखट आहे ते आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त याचं क्वांटिटी करू शकतो. ही मी थोडीशी मध्यम तिखट अशी बनवली, खूप जास्त स्पायसी बनवलेली नाही आहे, म्हणून मी इथे बेडगी मिरची पावडर वापरली आहे. आता हे सगळे मसालेसुद्धा या तेलामध्ये म्हणजेच मसाल्यात चांगले परतून घेतले. त्यामध्ये टाकायची आहे मोड आलेली मटकी. तर ही 100 ग्रॅम मोड आलेली मटकी आहे. ही आपण शिजवलेली नाही आहे, ही कच्चीच मटकी आहे. मोड आलेली मटकी टाकल्यानंतर हे पुन्हा चांगले एकजीव करायचं. हे बघा, मसाल्यामध्ये ही जी मटकी आहे ती अगदी एकजीव झाली पाहिजे, इथपर्यंत हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता याच्यात गरम पाणी टाकायचं आहे. तर आता आपल्याला याचा जो रस्सा आहे तो किती हवा आहे त्या अंदाजाने आपण इथे गरम पाण्याचा वापर करू शकतो. पण मटकी शिजण्यासाठी सुद्धा पाणी वापरलं जाईल, तर त्या अंदाजाने इथे पाण्याचा वापर करायचा आहे. मी इथे साधारण 2 ते 2.5 ग्लास एवढं पाणी टाकून घेतलं आहे. सगळं एकजीव केलं. आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं. तर इथे साधारण 1 ते 1.5 टीस्पून मीठ टाकलं. पुन्हा हे छान एकजीव करायचं, म्हणजे मीठ ह्या पाण्यात व्यवस्थित एकजीव होईल. आणि त्यानंतर हा जो कुकर आहे तो आपल्याला बंद करायचा आहे. तर हे बघा, हे एकजीव करत असतानाच आपल्याला दिसेल याला छान तर्री सुटायला लागली आहे, कारण आपण इथे गरम पाण्याचा वापर केला आहे. आता कुकरचं झाकण बंद करायचं आणि एक 10 ते 12 मिनटं आपल्याला ही जी मटकीची उसळ आहे किंवा भाजी आहे ती शिजून घ्यायची आहे. हे बघा, 10-12 मिनटं झालेली आहेत. अजून मी कुकर बंद केलेला नाही आहे. हे झाकण उघडून पाहिलं, छानपैकी ही भाजी आता उकळलेली आहे. सगळ्यात आधी तर हे छान एकजीव करून घेतलं आणि त्यानंतर मटकी थोडीशी हाताने दाबून पाहिली. जर मटकी छान शिजलेली असेल, म्हणजेच बोटांनी छान दाबली गेली, तर समजायचं आपली भाजी किंवा ही जी मिसळ आहे ती इथे तयार झालेली आहे. आता मिसळ तयार झाली आहे, ती सर्व करायला घेऊ. त्यासाठी एका प्लेटमध्ये सगळ्यात आधी तर मिसळची जी काही तर्री होती ती काढली. थोडीशी त्यामध्ये मटकी ॲड करायची आणि आता वरून आपल्याला जे हवे ते फरसाण म्हणा, शेव म्हणा, तुम्हाला आवडत असेल ते इथे वापरू शकतात. मी इथे फरसाण वापरलं आहे. त्यासोबतच कांदा, दही आणि ब्रेड. तर मला पाव मिळाले नाही, त्यामुळे मी इथे आज ब्रेड वापरला आहे. ब्रेडसोबतसुद्धा हे खूप छान लागते. आता जे आपण मिसळची तर्री घेतलेली होती त्यावरती छान फरसाण टाकायचं, वरून छान कांदा टाकायचा आणि हो, आवडत असेल तर ह्याच्यावर लिंबू पिळायचा
आणि बस ही जी मिसळ आहे ती सर्व करायची. सोबतच मी इथे ताकसुद्धा घेतलं आहे. तर मग आज आपण अगारोच्या इलेक्ट्रिक कुकरमध्ये बनवलेली ही मिसळ पावची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक जरूर करा. आणि हो, तो कुकर तुम्हाला परचेस करायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही तिकडून तो परचेस करू शकतात. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.